सायलेंट हॉटेल जवळील नदीपुलावरील दुभाजक पुन्हा एकदा अपघाताचं कारण ठरलाय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज पुन्हा भीषण अपघात घडला असून या अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय. जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. विशेष म्हणजे या ठिकाणी आवश्यक असलेले धोकादायक फलक, रिफ्लेक्टर, रेडियम पट्टे किंवा ब्लिंकर दिवे कार्यरत नसल्यामुळे वाहन चालकांना दुभाजकाचा अंदाज येत नाही. परिणामी अपघातांची मालिका सुरूच आहे. महामार्ग वाहतूक शाखेच्या पोलिसांनी यापूर्वीही वारंवार सूचना देऊन सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीयेत. हम नहीं सुधरेंगे अशीच भूमिका घेतल्यासारखी परिस्थिती असून सेफ्टी ऑफिसरची नेमणूक व मूलभूत सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळेच हा महामार्ग अपघातांचा सापळा बनत चाललाय. प्रशासन कधी जागे होणार? पुढील अपघात होण्याची वाट पाहिली जातीये का? लोकप्रतिनिधी, सर्वच राजकीय पक्षातील जिल्हाप्रमुख, आमदार, खासदारांचे हे अपयश आहे. हा महामार्ग मृत्यूचा मार्ग बनण्यापूर्वी जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.